लागला का तुम्हाला? हा बाई बाई, अश्विनी, हे अश्विनी, गाडी थांबव. कुठे? ठीक आहे, मी पोचतो तिकडे ताबडतोब. ओके. काय झालं शुभंकर? नंतर सांगतो तुला. गाडी वळव. सावकाश. आशू, लागलंय तुला कुठे? नाही, मी ठीक आहे, पण मला थोडंसं धडधडतंय. ओके. आणि आता माझ्यामुळे सगळं नाही, दॅट्स ओके. ते आपण सगळं नंतर बोलू. ये, हे बघ, आता काळजी करू नको. हां, सगळं माझ्यावर सोडून दे. मी चेक करते तुला, आणि काळजी करण्यासारखं काही नसेल, आय एम शुअर. हां, जस्ट डोंट वरी, रिलॅक्स. सिस्टर, तिला घेऊन जा प्लीज. मी आले. आशू, पलाश, तुला लागलंय? अगं नाही, मला नाही लागलं. तिला चेक करा आधी. तू बेल्ट लावला तर स्टिअरिंगवर आदळलास का तू? हो ग, सगळं व्यवस्थित, मी व्यवस्थित आहे. तू तिच्याकडे बघू आधी. जा. ओके, मी ओके. जा.
कोणाला काही होणार नाही. मी तुला कॉफी करून देते. ठेव याला. काय हो? एवढं लवकर घरी कसं आला तुम्ही? बरं वाटत नाही का तुम्हाला? काय होतं? चेहरा बघा कसा झालाय. बसा जरा तुम्ही आधी. बसा. ते कपडे राहू देत. बसा स्वस्त तुम्ही. अगं छातीत जळजळते फार. हं? अस्वस्थ वाटायला लागलं. थांबायच ना म्हणून म्हटलं अर्ध्या दिवसाची रजा टाकून घरी जावं. पाणी आणते. जेवायच्या वेळेला धड जेवायचं नाही. त्या शिकवण्यासाठी हिंडत राहायचं जिकडे तिकडे. सारखा गोड गोड चहा प्यायचा. ऍसिडिटी होणार नाही तर काय? बरं वाटतंय का? मी औषध घेऊन येते तुमच्यासाठी. तू सुद्धा रागवलास का रे माझ्यावर? आशू रागवली आणि गेली आणि सोबत तुलाही घेऊन गेली. इतकी वर्ष वाट पाहायला लावलीस मला आणि मग अचानक ध्यानीमणी नसताना आलास आणि आता काय चुकलं माझं? मान्य आहे की तू आशूच्या पोटी आहेस, पण तू बाळ तर माझंच असणार होतास ना. मग माझ्या बाळाला माझं म्हटलं तर काय चुकलं माझं? मला क्षमा करशील ना तू? मी स्वार्थी झाली आहे का रे? पण काय करणार, सगळ्यांनी माझ्या बाळाला माझं बाळ म्हणून ओळखावं इतकंच वाटतंय मला. आणखीन काहीच नकोय ना खरंच. तुझ्याकडे कधीतरी तक्रार केली का रे मी? बाळ शुभंकर आणि आशूचं असेल हे सुद्धा गोड मानून घेतलंय. मनावर दगड ठेवलाय तो तुझ्याच साक्षीने ना देव. आणि कणाकणाने आशूच्या पोटी वाढणारं बाळ हसत मुखाने पाहते. का नाही रे तू माझ्या पोटी आलास बाळ? का कधीच उत्तर दिलं नाहीस माझ्या हाकेला? माझ्याच बाळाला पोटाशी धरायला माझं मन किती आसवलंय हे माहिती नाहीये तुला? मग कुठे आहेस तू? माझ्या बाळा आहेस तरी कुठे? अचानक ती माझ्या गाडीसमोर आली. नशीब बलवत्तर होतं म्हणून मी वाचलो, नाहीतर काय झालं असतं. काळजीचं काही कारण नाही. बाळ अगदी सुखरूप आहे आणि आशू सुद्धा. बाळाला खरंच काही झालं नाही. द बेबी इज अ बॉर्न फायटर. इनफॅक्ट आशूला घरी घेऊन जाऊ शकतोस. शी इज ऑल राईट. बरं शुभंकर, मी नमिताला घरी फोन करून कळवतो. मी जरा आतमध्ये जाते. आशू अजून जरा घाबरलेली आहे. ओके शुभंकर, मी नमिताला फोन करून कळवतो.
हा पलाश बोल. बघ नमिता, अश्विनी आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. देवा तू ऐकलंस माझं. बाळ सुखरूप आहे. पलाश पलाश मी येऊ तिकडे. सांग ना मीराला प्लीज. हा ए बघ मी नाही हायपर होणार. मी नीट बोलेन तिच्याशी. सांग ना तू प्लीज मीराला. गीता मी बोलतोय. शुभू मला तिकडे येऊ दे ना प्लीज. मला आशूला भेटायचंय. मला बाळाला भेटायचंय प्लीज. अगं मीता, तू इकडे येऊ नकोस असं कुणीच म्हणत नाहीये, पण तू इथे यायची गरजच नाहीये अगं. कारण अश्विनी आणि बाळ दोघे सुखरूप आहेत. आणि मुख्य म्हणजे मीराने अश्विनीला घरी जायला परवानगी दिली आहे. त्यामुळे थोड्या वेळात आम्हीच घरी येऊ. यू डोंट वरी. ठीक आहे, अजिबात काळजी करू नकोस. आम्ही येतोच घरी. चल बाय. किती वाजले? किती वेळ? हा, मला काय कामधंदा नाही काय? मूर्खासारखी वाट बघतो मी इकडे. माझा मांढरे भरा होता यार. कसं असलं तरी वेळ होती याचा. आयला त्याची पण बदली करून टाक. कधी जाऊ देत. कुठे होतात कुठे आपण? LT रोडवरती ऍक्सिडेंट झाला होता ना साहेब. काय ऍक्सिडेंट? LT रोडला? हा ना साहेब, तिथे मग ट्रॅफिक खूप जाम झालं होतं. मी पण त्या ट्रॅफिकमध्ये अडकलो साहेब. त्या पलाश पुरंदरेने साहेब त्यांनी. पलाश पुरंदरे? तर त्याने एका मुलीला उडवलं तिकडे. पलाश पुरंदरेने एका पोरीला उडवला? मग त्याला घेतला की नाही आतमध्ये? मी तिथे पोहोचेपर्यंत निघून गेला साहेब. म्हणजे त्या मुलीला त्यानेच नेलं त्याच्या बायकोच्या हॉस्पिटलमध्ये. तुला कसं कळलं की त्याच्या बायकोच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तो? म्हणजे तिथे लोक त्याचं सांगत होते साहेब. पण सॉलिड आहे ना साहेब. म्हणजे खरं तर अशा वेळेस लोक पळून जातात, पण तो स्वतः त्या मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. आणि साहेब पोरी पण त्याच्यावर जाऊन फिरायचे साहेब. तो पण एकीला दररोज घेऊन फिरत असतो साहेब. अच्छा, या चौकशा करत बसला होतास का तिकडे? हा नाही साहेब, सगळे लोक तसं म्हणत होते. लोकांचं म्हणणं असंही होतं की ती मुलगी होती म्हणून तो तिला घेऊन गेला. दुसरं कोणी असतं ना तर तसाच टाकून गेला असता साहेब तो. हे बघा, आता एक काम करायचं. त्या पलाश पुरंदरच्या बायकोचं जे काही हॉस्पिटल आहे ना, त्याचा ऍड्रेस शोधायचा लगेच, ताबडतोब. पण साहेब मी काय म्हणतो, आता तो घेऊन गेला हॉस्पिटलमध्ये म्हणजे मॅटर क्लोज झालं साहेब. म्हणजे आपण आता. तुला किती महिने झाले रे जॉईन होऊन? हा बघ, सांगतो तेवढं करायचं. का असं विचारणार आहेस का? नाही साहेब, विचारू पण नकोस. हा चल चल चल, बस गाडीवर. नक्की त्याच्याच बायकोच्या हॉस्पिटल दिले का? फक्त ना. अरे अश्विनीचा फोन आहे, माझ्याकडेच राहिला होता.
हॅलो, अगं तू फोन का नाही उचलत आहेस? आणि तू फोन उचललास तरी किती टेन्शनमध्ये असतेस आजकाल. काय, कुठे आहेस तू? काय प्रॉब्लेम काय आहे? हॅलो समीर, मी शुभंकर प्रधान बोलतोय. कोण? मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन. मी शुभंकर प्रधान बोलतोय. मी बँगलोर ऑफिसमध्ये आहे माझ्या आत्ता. आणि अश्विनी तिचा फोन टेबलवरच विसरली. 2दा वाजला फोन, म्हणून मी पाहिलं तर तुमचं नाव दिसलं. आय थॉट कदाचित काही इम्पॉर्टंट असेल म्हणून मी घेतला फोन. थँक्स मिस्टर शुभंकर. म्हणजे ॲक्च्युली मी खूप आधीच तुम्हाला असं थँक्स म्हणायला पाहिजे होतं, कारण तुम्ही माझ्या आईसाठी, आईच्या ऑपरेशनसाठी जे काही कर्ज दिलं. पण खरं तर मी तिथे जर का असतो तर ही वेळच नसती आली. एनिवे, आम्ही लवकरात लवकर तुमचे पैसे परत करण्याचा प्रयत्नात आहोत. आणि आशू आता तुमच्या कंपनीत जॉब करते, म्हणजे आय सपोज ते. समीर प्लीज, पैशांची तुम्ही काळजी करू नका. यू जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडीज. आणि काही निरोप वगैरे आहे का अश्विनी करता? हां, तिला मला फोन करायला सांगा. ओके, मी निरोप देतो तुमचा. बाय. ओके, बाय.